आज ते तू बोलते ना तुझा काका आहे, काका तुझा हाय ना तो हा. मी हाय, नाही तर मी नाही राहत. आय लव्ह यू. अरे वा. आय लव्ह यू टू. आपण अगर हे नाही राहिली तर मी एकटा आता परिस्थिती याचं कोण बघणार. आता ही वेळ अशी आहे ना का आपल्याला कोण या म्हाताऱ्यावर कोण बघणार नाही. नारायण नारायण रामजी सोलंकी नीरू नीरू नारायण सोलंकी. अजून पण 40 वर्ष झाले, अजून पण पाणीपुरी आम्हाला आवडती डिश आहे. अजून पण मी पाणीपुरी भेळ खातो आणि अजून पण 35 ते 40 वर्ष आम्हाला भेळवाले, पाणीपुरीवाले, सगळं इडलीवाले हमारा ओळख. जेवढे आहे ना ते सगळं सर्व आम्हाला ओळखतात. हमारा शादी में आज 40 वर्ष झाले, पण 40 वर्ष मध्ये कवा पण आम्ही एकटे नाही जेवायला बसले, एकटे नाही, संगतीत बसते. शुभम समज बोलायला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करो. काका तुम्ही कपल आहेत का? तर मी शूट करू शकतो ना, काय अडचण नाही आहे ना? माझं एक मराठी यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये मी अनोळखी लोकांशी संवाद साधतो आयुष्यावर, तुमचे अनुभव वगैरे हे घेतो. तर मी तुमच्याशी संवाद साधू शकतो म्हणजे काय हरकत नाही? काका हा माईक धराल थोडा, एक सेकंड. माझ्या लग्नाला 40 वर्ष झाले, अरेंजमेंट झालेलं आहे. 40 वर्षाचा अनुभव म्हणजे फार मोठी जर्नी आहे. उतार चढाव, अमिरी गरिबी, सुख दुःख, आवक जावक, बरेच एवढा अनुभव आहे का मी सांगू शकत नाही. माझ्या आई, माझा भाव आणि माझी बहीणच्या नवरात्रीला काय म्हणतात, त्यांनी तिघांनी इथे माझी सुरत याने गुजरातला माझी एंगेजमेंट नक्की केली. कधी 86ला 85 ला नाही 85 ला ते एंगेजमेंट झाली आणि ते तारीख नक्की झाली. मी एक 10 रुपये मध्ये पोस्टकार्ड मध्ये लग्नाची तारीख ठरली. जुलै 86 ला लग्न नक्की केलं आणि मी लग्न केलं आणि आमची पुढची लाईफ चालू झाली. 85 ला माझ्या भावाचं लग्न झालं, तो ते लग्न मध्ये हे आले होते सुरतला. आमची एंगेजमेंट झाली. माझी नंदी आहे तिथे, माझी बहिणी, छोटी बहिणी. हे आमच्या लग्न त्याने माझ्या बाबाला बोलले, माझ्या नंदीच्या वर, ते माझ्या नंदोबाई ननंद का पति रहता है ना, वो उसने बताया मेरे पिताजी को. उन्होंने मुझे देखा तो बोलता है मेरे साला है, अच्छा है, ये भी गोरे चिटके थे. बोलता है दोनों का जोड़ी अच्छा रहेगा. तो उन्होंने मेरे पिताजी से बात किया. शशि कपूर केस बीस बांडरे होते, डोळे घार एकदम होते. तो तभी बात किया मेरे पिताजी ने. नहीं तो मेरी मम्मी जो थी ना, वो माँ ना बोल रही थी, उसको मुझे बम्बई नहीं देने का है. फिर उनके जीजाजी ने काफी मेहनत किया कि मेरे साले के साथ ये जोड़ी जमना. तो उसने बहुत ज्यादा मेहनत की. हाँ, जीजाजी की कृपा नहीं, बरोबर. तो फिर माँ बाप थोड़ा मान गए. फिर शादी की. लग्न का अरे मेरे मोहल्ले में तो बूमा बूम हो गई थी जब ये देखने को आया ना. एक मिनट, देखने को आया ना 40 साल की शादी. नहीं सच्ची में ये आए, बहुत हैंडसम थे, बहुत हैंडसम थे. वो आए और ऐसे ही बाहर दरवाजे पे आके ऐसे खड़े रह गए. और मुझे मालूम नहीं था कि मुझे ही देखने के लिए आए हैं. फिर ये देखने को आए, तो देखने को आया तो फिर उन्होंने देखा, मैं सोडा लेके आई, सोडा भी उन्होंने पिलाई. सूरत है और सब लोगों ने हमारी जोड़ी को बहुत प्यार दिया, बहुत बहुत प्यार दिया. इतना फिर वो सोचने का समय ही नहीं था ना. और इतना साल हो गया मेरा शादी के बाद. आज मेरा 40 अभी रनिंग 14 इयर्स है शादी का. अभी ये देखते एनिवर्सरी में हम थोड़ा मनाएंगे बड़ा वाला. थोड़ा सोचा है कि अभी तो आगे का तो मालूम नहीं कि कितना जिएंगे अपन. आज का जमाने में अभी कोई कुछ बोल नहीं सकता क्या होने वाला है. क्या नहीं, इनका रनिंग है 70, मेरा 56. मैं बहुत छोटी है इनसे. लेकिन पहले के जमाने में माँ बाप इतना सोचते नहीं थे कि इतना पढ़ा लिखा, इतना उम्र लायक है तो मेरी लड़की छोटी है, ऐसा कुछ नहीं. अच्छा रिश्ता आया
कर दे। मेरा भाई का शादी हुआ ना तो उन्होंने ये आए थे तो मेरे मोहल्ले में पूरा बूमा बूम, और ज्यादा करके मोहल्ले में इनको ही देखने के लोग सब आते थे। सच्ची में, मैं झूठ नहीं बोलती है, ऐसा लगता है कि फॉरेनर है, फॉरेनर एकदम गोल्ड बाल, और इसकी जो पर्सनालिटी थी ना वो भी बहुत बेस्ट थी। कुछ नहीं बेचारे, बिल्कुल भाव नहीं खाया। और मैं भी वैसी ही थी, मैं जो लाल साडी पहनती थी ना, तसं नाही. बरेच मुलं पडले मागे हा. काळात. हा. एकशे एक मोठे मोठे मारवाडी जैन हे हो पण असं एक होतं. आम्हाला एक घरामध्ये हे आम्ला एक शिक्षण दिलेलं आई वडिलांनी. सुरत सुरतला. तो 85 ला आमची एंगेजमेंट झाली आणि 86 ला आमच्या लग्न झाला. 11-11 काकांना विचारा, थांबा हा. काका सांगतात का नाही बघू. बोलो. लग्नाची डेट 11 तुम्हीच सांगताय मागणं. ते विसरून जाते. बरोबर 11/7/86 11, हा. 86. बरोबर. नंतर 86 मध्ये लग्न झाला, हा. 88 मध्ये मुले झालं, हे संसार आपला या सुरू 40 झाला. वय कोणाला दुखी करायचा नाही. आपण अर्धी भाकरी खायचा ना, अर्धी द्यायचा, ते पुण्याचं काम आहे. त्यामुळे मी एवढं वर्ष जगू 70 वर्ष झाले अजून आजारी पडलो नाही. आणि अजून फुटबॉल खेळतो मी. हा आता पण आता पण फुटबॉल खेळतो. अरे आमची बापरे. टीम आहे सिनियर सिटीजनची, शिवाजी पार्कला 15 प्लेयर आहे आम्ही. आणि अजून 40 वर्षापासून अजून मी टचला आहे फुटबॉलला. गेम बी असं खेळला पाहिजे वॉर्मअपसाठी, असं धावपळसाठी मी अर्धा तास सॅटर्डे आणि संडे शिवाजी पार्कला खेळतो. सुरतला होती माझी आईबाबाच्या घरी, हा. बरोबर. तिथे काय लाईट होता घरात, हो. पाणी, पक्के मकान. मेरा शादी होके आई तो बम्बई में झोपड़ा था, मेरी सास का, इनका झोपड़ा था. झोपड़े के अंदर लाइट नहीं थी और पानी भी नहीं था, कुछ नहीं था, खाली झोपड़ा था. बाहर जाके पानी भर के लाना था और बाहर ही सब काम करना था. राखेलच्या ते दिवा पेटवायच्या घरामध्ये. हा, आणि घरात. हा, ह्याला बघितला तर बस बाबाने हा पण. माझ्या हे आहे ना, 2 चाक असते गाडीची, हा. सायकलची. एक चाकावर सायकल चालत नाही. बरोबर. आणि सुरुवातीला लग्न केलं ना, तुम्ही पहिला तुमच्या हातला काळला मारा. काळ इगोला राग. मारा. राग नाही राग यायचं. राग करू राग नका, करू नका जास्त. इगो करू नका. हा. अगदी. तर माझ्याकडे करोडो रुपये आहे ते, तर तुम्ही आहे तोपर्यंत सगळं इगो नम्रता दाखवणार. राहायचं. पण हे नम्रताने पैसे राहायचं. हे पैसे आहे ना, आपण आयुष्यभर साथ देत नाही. आमच्याकडे पैसे पण असणार. स्वतः होते. पैसे असणार हो. पण तुम्ही खाटमध्ये 2 चपाती खाऊ शकणार. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. हा. नाही, मी समजदार. मी ह्यांची वार्ता म्हणजे तसंच आहे पहिल्यापासून. ते बोलणार ना तर मी गप्प पण तरी राहणार, 40 वर्ष झाली आणि आहे. मी पण बोलणार ना तर ते गप्प राहणार. राईट. आणि मुलासाठी पण आमच्या हा एवढा 40 वर्ष झाले ना, पण कवा आमच्या दोघांमध्ये भांडण नाही झालं, हो ना, हो ना. कौवा पण नाही. वो अच्छे है, मैंने कभी सर्विस की नहीं. मैं घर पे बैठ के, इसने मुझे किधर जाने को नहीं दिया. बोलता है बच्चे हो गए हैं, अभी बच्चे को संभालो, घर संभालो, आपको 2 टाइम खाना मिलेगा, टेंशन मत लो. बस वही समझ के आज मैंने पूरा अपना जीवन यहाँ पे बिताया बम्बई में. और कुछ ज़्यादा से ज़्यादा हम लोग फिरने में रहे, घूमने में. हम लोग को कभी भी हॉलीडे होता है, हाँ. बच्चे की छुट्टी होती है, हाँ. विंटर सीजन में या फिर समर में, हाँ. कभी भी छुट्टी रहती है तो हम लोग बाहर चले जाते थे. मेरे 2 बच्चे थे, हाँ. बड़ा बेटा और छोटा बेटा. वो दोनों को लेके हम ज़्यादा करके बहुत जगह पे घूम घूम के आए. नेपाल तक जाके आए. नेपाल गए थे प्लेन में. हाँ, कलकत्ता, सिलीगुड़ी, बहुत सारी जगह पे पूरा राजस्थान घूमे हम लोग. गुजरात, सौराष्ट्र, महाराष्ट्र, हाँ, सब जगह पे हम लोग घूमे हैं. घूमने का हम लोग को बहुत शौक था. त्याच्या आवडलेल्या गोष्टी हे आहे, त्यांनी 40 वर्ष मला सहकार्य केलं. कधी कधी मी रागवतो काय हो. काय वेळी पैसे पण नसतात, तर त्यांनी मला बरेच वेळा सहकार्य केलेलं. हे आमच्या दिमागमध्ये कवा आलेच नाही.
की आमच्याकडे हे पैसे आहेत तर आम्ही हे घेणार, ते घेणार, बंगला घेणार, गाडी घेणार, तसं कायच नाही. आणि फक्त आम्हाला काय की चला कुठेतरी जाऊया, ट्रॅव्हलिंग मस्त आम्ही जेवढं 40 वर्ष मध्ये एन्जॉय लाईफ केलेली आहे. हा म्हणजे Enjoy. आणि- मुलाला हे ते समजा वर्षामध्ये 2-3 वेळा गावी जायच्या किंवा फिरायला जायचा किंवा वाढदिवस असला किंवा आम्हाला अॅनिव्हर्सरी असलं तर चांगली हॉटेलला जेवायला जायचं. जेवण आम्ही लोकांनी enjoy फिरायला केलेलं आहे. हो खूप एन्जॉय सगळे केली. enjoy अजून खूप पण enjoy करतो. केली. आणि अजून पुढे जिवंत राहणार किंवा 100 वर्ष तरी मी बघा. करत राहणार enjoy. आमच्या 4 हाय कारण का कुदरतनी आपल्याला एकच मनुष्य आयुष्य दिलेले आहे. हा. ते कशासाठी दिलेले आहे? आणि पहिलं तर आपला मध्ये आपण हसा आणि लोकांना हसवा. 50% आपली बिमारी दूर होते. मध्ये काय आम्ही 4 फॅमिली, आम्ही 4 होते. माझ्या 2 मुलं आणि आम्ही 2. तो 4 मध्ये बर्थडे आणि एक एनिव्हर्सरी आम्ही करते. बर्थडेला फिरायला जाते, खाऊ पिऊ काहीतरी मजा करते. कुठे पण बाहेर जायच्या असं फिरायला ते आम्ही केव्हा विसरत नाही. एन्जॉय फुल केली. आणि त्यानंतर ते माझ्या मोठ्या मुलासाठी आम्ही रूम पण घेतलेला होता विरारला. तो बड़ा बेटे का बाइक एक्सीडेंट में उसका डेथ हो गया. इसका 2009 नहीं, वो 21 साल का था और 2009 में उसको दिसंबर में उसका डेथ हो गया था. उसके बाद मैं टूट गई थी क्योंकि मेरी हालत ही बहुत खराब हो गई थी. बड़ा बेटा चला गया, फिर क्या करूँ मैं. ये सर्विस पे जाते, वो छोटा बेटा है स्कूल में जाता रहा, मैं घर में अकेली रहती थी. फिर सब लोगों ने बोला कि यहाँ पे रहेगी तो तू मर जाएगी घर के अंदर घुट घुट के. बहुत सपोर्ट किया एक दूसरे को. त्या काळात माझ्या पण तेव्हा माझ्या पायाखाली आई बाबा जमीनच नव्हती. जमीनच नाही. माझ्या 6 महिने मी घरामध्ये बिचारे. असत बसलो. बोलो ते बहुत लई संघर्ष 22 झाला. वर्षाचा मुलगा. तो 4-5 वर्षाची गोष्ट आहे. मुलगावरला तिथपासून ते आजारी पडले. नंतर मी नंतर त्याला डायबिटीस, ब्लड प्रेशर. पहिला काही नव्हता पण मुलगा वाढला ना मोठा, नंतर त्याच्यानंतर आजारी पडला. आणि आता 2017 मध्ये अटॅक पण आला. आता 2 बायपास सर्जरी झाली. बायपास केलं बायपास केलेले भरपूर. याने भरपूर काळजी घेतली. हॉस्पिटलला हे हाय ना तो आज मी आहे. आपण अगर हे नाही राहिली तर मी एकटा. आता परिस्थिती याचं कोण बघणार. आता वेळ अशी आहे ना की आपल्याला कोण या म्हाताऱ्यावर कोण बघणार नाही. तर मी जेवढी आहे तेवढी कोशिश केली. आज माझा नातू आहे 8 वर्षाचा. Family. हा बस आपण दोघं हाय आपण एक दुसऱ्या की ह्यांची परिस्थिती तर माझी परिस्थिती ते यांची. अमू तसं बघूनच चालते. सगळे आणि आमच्या हे 40 वर्ष एवढं चांगलं गेले ना कि आज आगे का दिन भी जो भगवान हमें दे तो ऐसे ही दे. अच्छे से हम दिन निकाले. ज्या व्यक्तीने कष्ट केले वरती आला ना, जे व्यक्ती लहानपणापासून कष्ट करून वरती आला ना तो जगू शकणार. बाकी कोण जगू शकणार. लग्न झाला ना तो प्रेम होतेच. घरी राहणार, संगती राहणार, तो प्रेम होऊन त्यांची पण आदत झाली मला ना. माझी आदत ह्याला झाली. मला कुठे पण जायला नाही देत. आम्ही जाते ना तर संगती जाते. कुठे जाणार ना तो ते बोलतो अरे नाही थांब मी येतो. एकटी नाही. आईच्या घरी पण जात होता ना सुरतला, तो मला तिथे येते ती सोडायलासाठी. पण नंतर मी काही थोडी जुनी झाली, थोडं बच्चे मोठे झाले तर मी बोलते आता तुम्ही तुमचं काम सांभाळा, मी बच्च्याला घेऊन जाते. बरोबर. आणि नंतर येते पण. पुरी मुंबई आता मी पुरी मुंबई बघितली आहे एकटीने. आता तुम्ही कुठे पण बोलवा ना मी जाऊन येते. हो महाराष्ट्र, पुणा, रायगड, सगळं सातारा, सगळं बघितलं. आता मी सांगितलं 40 वर्ष जर्नी. लहान नाही. माझ्या बाबांनी तो त्यांच्या घरी मी काय नाही बघितला होता. ह्यानी फिरवला, ह्यानी सगळं मला दाखवलं. ह्यांची मोठी मेहरबानी आहे नक्की. आय लव्ह यू आता झालं. त्या काळात कुठे आय लव्ह यू होतं. चांगले आहे बस.
चांगले आहे ना. चांगलं आहे. काय मी तुम्हाला प्रेम करते, બસ हीच બોલते જાસ્ત એ જ ને ગુજરાતીમાં હું તને પ્રેમ કરું છું એમ. કાકા તો કાકાला વેळ कुठे आहे. आय लव्ह यू, अरे वा. आय लव्ह यू. नवीन पिढीला आता 40 वर्षाचा मी थोडक्यात अनुभव सांगितला. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडते तो तुम्ही घ्या. जे मी सांगितलं ते तुम्ही घेल ना तर खरोखर तुम्ही तुमच्या पहिला तर तुम्ही एक दुसऱ्याला समजावा. समजावा, बस, अंडरस्टँडिंग पाहिजे. असं इगो नाही करायचं. इगो नाही करा तुम्ही. ऐका. एक मिनिट बघ, हा. तुम्ही गरम झाला ना, तुम्ही गरम झाला ना तो तुमची बायकोला थंड आहे. बायको हा. गरम तर तुम्ही गप्प बस. बस बघा एक दोघं माझ्या असं 40 understanding वर्ष म्हणजे असं पुढचे- झाला. तुम्ही हा. आरामसे लाईफ जगू. अंडरस्टँडिंग पाहिजे. हा आणि दुसरा विश्वास, शक नको. हे शक आहे ना हे कोरोनापेक्षा यांची खराब दवा आहे. नाही हे औषध नाही औषध भेटणार. नाही. हे कुठे जे पण. संशय हा बायको इथे गेली, तुम्ही कुठे गेला, हे संशय जे शब्द आहे, डाऊट, डाऊन. हा हे कोरोना पेक्षा पण खराब आहे. हम्म. कोरोना तर तरी चांगला, पण येतो एकदमच वाईट संशय. त्यापेक्षा पहिला आपला एकमेकावर विश्वास पाहिजे. बघा हे म्युन्सिपाल्टी मध्ये सर्व्हिस करत होता, त्यांच्या नीचे हातात 50-60 बाय लोक होते काम काम. तेव्हा मी काही कवा बोलली नाही की तुमच्या संगती कोण काम करते, काय करते, कुठे फिरते, कुठे त्याच्या कारण जाते. विश्वास आहे. हा तेव्हा कोण कोण मला बोलत होते की अरे तुझा नवरा ते बाईक संगती वार्ता करते, ते असं करते. अरे काय आहे, त्यांचं काम आहे. तो त्यांचं काम आहे. ते काम करणार ने ते हाजरी घेऊन घरी येणार. कुठे जाणार? हो ते कुठे पण नाही जाणार. आणि मला माहिती आहे की जाणार पण नाही. तसं होते. पण चांगलं माणूस आहे. माझा नवरा बोले तो चांगलं माणूस के बोलते हैं ना का 7 जन्म तक यही मिलते हैं. तो मैं वही प्रार्थना करेगी कि हर साल हर 7 जन्म तक मुझे यही पति मिले. सच्ची में दुसरे के आपण दोघांमध्ये कॉम्पिटिशन नको. नको. हा की ह्यानी हे केले तर मी हे करू. माझी बायको सर्व्हिसला आहे बँकला, मी खालच्या तळावर आहे. तसं नाही तसं होता म्हणायचं. कामा नाही. भले बायको कमिशनर होऊ द्या हा आणि तुम्ही एक झाडूवाला सफाई कामगार होऊ द्या, बरोबर. पण दोघे तुम्ही घरातच येणार ना. हम्म. पण त्यामध्ये फरक पडतो ना. मी एकदम हे आहे साहेब. आणि आजकाल काय मग ते ego जास्त आणि होते. ते तुम्ही बाहेर ठेवायचं. तुम्ही समजा बँकेला असणार मॅनेजर, तर तुम्ही तिथे घराच्या बाहेर तुम्ही काम कर. तुम्ही पण घरात आले ना मग एक साधा सामान्य सिंपल. हा नाही बरोबर बायकोच बोस. बायकोच ठीक, बोस. बायको बोसच आहे. बायको आणि बोसच आहे. बायकोला पण आणि तो आहे म्हणून आपण आहे. तर आपला ते बायको किती काम करते घराचं, झाडू पोछा, पुरा जेवण, घर सांभाळते. घर सांभाळते, हा. मुलं बाळाला सांभाळते. आणि त्याला जेवढं घराची जेवढी माहिती. माहिती आहे, घराची जेवढी आठवण आहे ते आपल्याला माहिती. आपण सकाळी जातो, रात्री येतो आणि त्याला दम देतो, ए जेवण झाला काय, ए असं तसं- होता कामा. तसं नाही नाही बोलायचं. बोलायचं. आणि त्यांची पण तब्येत आपल्याला ते- बघायची का ते- त्याला काय त्रास झाला. आज जेवण त्याला- कशाला नाही बनवलेलं, त्याला काय झालं असतं तेव्हाच नाही बनवलेलं ना. ते पहिला कधी- तुम्ही कधी- विचारा तिला. कधी कधी आजारी पडले हा. बायको, तर आपलं पण काम आहे, घरचा काम, झाडू हा, पोछा ते करायचा, करायचं जेवण बनवायचं पाहिजे शिकून ना. घ्यायचं. जेवण बनवायचं, झाडू पोछा करत, तिचे कपडे आपले का आपण धुवायचं. तर त्याच्यामध्ये काय झालं, आपण घरचं हे काम असं आपण नाही असणार करणार ना, तर कोण तो करणार. तुमच्या खरोखर जे आयुष्य एकदम चांगल्या पद्धतीने पार होईल. तसंच व्हायचं. हे पडलेले पण 10, मी 5वी पडलेली, ते 10वी शिकलेले, तुम्ही 5वी 5वी शिकलेली. बरोबर. आणि मी गुजरातला होती, मग मला आता माहिती पण नाही होता. बरोबर. पण आता मी काय सांगते का नवीन मुलीला पहिला तो लग्न करायचं. तसं नाही, लग्नामध्ये काही खराबी नाही. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज नको. लव्ह मॅरेज नाही करायचं. कशाला लव्ह मॅरेज करते आणि नाही करते ते कशाला धावपळ करते, भागते कशाला मुलगाला घेऊन. तसं नाही, अरेंज मॅरेज करा आणि सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. आई बाबा वडील कोणीतरी आपल्या घरात मोठे होणार
त्याचा आशीर्वाद घ्या आणि ते जिम्मेदारी ते आई बाबावर टाका आता की कुठे काहीतरी arrangement- झाला. नाही झाला, आता कुठे अरेंजमेंट, आता रिलेशनशिप, आता आता हे लव्ह मॅरेज पण नाही, 6 महिने फिरले. दादा ऐका, अन हे वर्षामध्ये सगळं आहे ना, हे सगळं आता- करते ना. नाही नाही आता एक तसं आमच्या नाही. सगळं आजची पिढीला, नवीन पिढीला, मुलीला माझी एक नम्र विनंती आहे, हम्म. माझी एक नम्र विनंती आहे की आई वडिलांचे कोणा पण तुमचे आई वडील जे सांगतात ते करा. ते करा. आणि ते जोपर्यंत त्यांची आई वडील जिम्मेदारी असते. जोपर्यंत आई वडील आहे तो तुमची लाईफ चांगली जाणार आहे. हम्म. हां, आणि जे आई वडील सांगतात ते करा. हां, आई वडील कधी कधी आपल्याला डांटतात, पण आपल्याला ते त्यांचा हक आहे. चांगल्यासाठी डांटतात. तो हक आहे त्यांचा. आता तुम्ही लव्ह मॅरेज केला, कोणी कसं निघाला, कोणी काय कसं निघाला, कोणी बेवडा निघाला, कोणी टपोरी निघाला, कोणी पाकिटमार निघाला, चरस गांजावाले निघाले. असं तर ज्यावेळी तुमच्या वार्ता करणं चांगल्या पद्धतीने वार्ता करणार, नंतर बॅकग्राऊंड तो काय आहे ते तुम्हाला माहिती नाही. लग्नाबाजी माहिती पडणार ते फायदा नंतर काय. लग्न झाला का बॅकग्राऊंड एकमेकाच्या माहिती पडतो, ते होता कामा नाही. ते काय दुखी होते. त्याच्यापेक्षा वर्ष- 100% वेळा विचार करा. आणि आई वडिलांनी जे दाखवतात ते पहिलं, ते पण मी सांगत नाही की आई वडिलांनी दाखव की तुम्ही लग्न करा, आधी तुम्ही त्याला बसा, पण time द्या. दोघे एक महिना फिरा, हे ते. हा, पण अरेंजमेंट time करा. द्या. त्याला हे माझ्या म्हणणं हा. अरेंजमेंट करा. तर हे प्रथा आपल्या भारताला, हे महाराष्ट्रामध्ये, मुंबई परत चालू होईल आपली प्रथा. पण ते चांगली पद्धती चांगली आहे, ते पद्धत होय, वाईट पद्धत नाही. होय. सिटीला पण नाही. अरेंज मॅरेजच Arrangement. चांगलं असते. हा. अरेंज मॅरेजच चांगलं आहे. आणि ते काय आपला पुरा कुटुंबाचे, काय थोडं- यांचे कुटुंब, आपले कुटुंब, नवरा बायकोला सगळे- दोनाच्या कुटुंब अरे- असणार ना संगती. सगळे हरेक गोष्टीला समाधान पाहिजे. आणि आता तुम्ही लव्ह मॅरेज केला, पळून गेले, काहीतरी झालं तर कोणाला बोलायला जाणार, कोणाला तुम्ही विचारणार की हे असं आहे की हे तशी आहे, काय करणार कोणाला. आणि तुम्ही बोलणार तर काय बोलणार, तुझ्या हाताने केले, आता तू भोगव, आम्हाला काय बोलते. ते तशी ते पायरी येणार. तर त्यासाठी मी बोलते सगळ्याला, नवीन मुलीला की तुम्ही लग्न करा. लग्नामध्ये काय वाईट नाही आहे, पण तुम्ही टाइम द्या एक दुसऱ्याला आणि ठीक आणि आहे. भेटा त्याला आणि काय आहे आणि त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे. ठीक आहे. असं आजची टेक्नॉलॉजी वाढली आहे, सायन्स वाढलं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यास पण करा, चांगली नोकरी पण करा, चांगलं तुम्ही बिझनेस करा, पण तुमच्या पायावर तुम्ही लग्न करून एक सेट व्हा. तुम्ही सेट होणार ना, असं कायच नाही. लग्न मध्ये काय आणि अडचण त्या नाही लग्न येणार. झाला ना तर तुम्ही ते शिक्षण पण चालू ठेवा, तुमच्या हा. नोकऱ्या पण चालू ठेवा. वय मग जाते, एक मुलं वेळा झाला, मोठा झाला तर ते गेला वरती. आता हे तसं बघा, होते. 35 वर्षांनी हा. लग्न करतात, कोणी 40 वयाने लग्न, कोणी 50ला लग्न करतात. आता एवढे ते मुलं बाळा झाला तर 8-10 वर्षाचा मुलगा झाला तर त्याची वय किती झाली, 40 वर्ष, 50, तो म्हाताराच झाला. मग त्याच्या भविष्य कोण बघणार मुलाचं? आणि नंतर बोलते की हे म्हातारा आहे, हे माझ्या संगती चांगला नाही देखते, त्याला नाही जमत नाही. मग जमत कमीत नाही. कमीत आपली वय कशी आहे 25, कमीत कमीत 25 आणि बस. 21. माझा 17 वर्ष, 16 वर्ष. मी 16 झाला आणि 17 मध्ये बसली आणि माझं लग्न झाला. मी 7,000 जमा केला ना, 4 रिक्षा घेऊन गेलो लग्नाला फक्त. न 12 12. ते फक्त 4 रिक्षा घेऊन गेलो मी. हो, त्यांच्यामध्ये आमच्या लग्न त्याच्या झालं. 4 रिक्षामध्ये, आणि ते रिक्षाच्या पुढे एक 50-100 रुपयाची खाली फक्त ते फटाक्याची लूम फोडली आणि असे सगळं एक बघायला सामान्य आले आणि साधारण म्हणून माझ्या लग्न घरात. केलं. म्हणून हे 40 वर्ष काढला. नाही, आमच्यामध्ये काय, ऐका, आमच्या ह्यांच्या बारात आले ना, तो सगळं बघायला गेले की अरे बारात आली, बारात. पण बारात कसली आले, ऑटो मध्ये आले. हो, आणि सगळं माझी मैत्री आहे ते बोलते अरे तुझा नवरा तो ऑटो मध्ये आला. अरे ऑटो, पण तेव्हा पण तसं काहीच नाही. आणि आम्हाला कवा राग पण नाही आला का ऑटो मध्ये कसा आले तुम्ही.
तसं पण नाही, समजून घेते की हे आले ते महत्वाचे आहे, ते आले लग्न करायला ते महत्वाचे आहे. ते कसामध्ये घोडावर यायला आले का गोडीवर आले ते महत्वाचं नाही, की गाडीमध्ये आले फोर व्हीलर मध्ये, तसं कायच नाही. आणि हे समय पण एवढा होता ना का जास्त काही आई बाबा समोर आपण बोलू शकत नाही. जो आई बाप कहते ना बोलणार ना तेच आपण काम करतो. मराठी पिक्चर आला होता हा. दे धक्का म्हणून. हो, ते मग हे पिक्चर हे आपला जीवन पर आहे, त्याच्यामध्ये जीवन पर आहे match होतं. असं. अच्छा इरादा आहे पक्का तो दे दे धक्का. नाही बरोबर आहे. हे पिक्चर चांगला बघा आहे. तुम्ही, हे आपला मॅच होता Match. त्याच्यामध्ये ते पिक्चर. इरादा पक्का तर दे धक्का. एकमेकाला धक्का आणि अजून पण आम्ही चालते चांगलं. अजून पण लोगों ने कभी पैसे को इतना महत्व दिया ही नहीं. आज के जमाने में अभी महत्व है, आज के जमाने में. पहले इतना नहीं था, पैसा इधर से उधर से नहीं. जो खाना खाया भगवान ने 2 टाइम दिया बस से आता पोट त्याचं भरला ना. कारण मी सांगतो की आता या जनरेशनला, आजच्या जनरेशनला टेक्नॉलॉजी आला, मोबाईल आले, 101 मशिनरी आली, म्हणून ते आता फक्त पैसा. आता जे आजची वेळ आहे तर मी आज या 70 वर्षामध्ये मी सांगतो की पैसे असणार तो जगणार. नाही आता हे बरोबर आहे. मला असं आता आजचा वाटतं जमाना असं आलेला आता आहे. हे वेळ असेल की पैसे असणार तो जगणार. माणसं नाही, आमच्याकडे पण पैसे नाही पण आमच्याकडे माणसं होते हा. ते जाग्यावर ते टाइम. पण एवढा पण जास्त नको, एवढं ते पण जास्त रात्रीला नको. आपल्याला झोप नाही येणार. एवढा पण पैसा नको. मी बस, सांगितलं बस. ना, थोडेसे, आपला जास्त नाही. समाधान हर एक बस. गोष्टीला समाधान हा. पाहिजे. पैसे कोणाला नको. पैसे सगळ्याला सगळ्याला पण आवडतं ते ना. पैशाची पण एक लिमिट आहे. हा, आता मी 10,000 कमावतो तर मला 2 चपातीच पोटाला लागणार. तुम्ही 10 लाख कमावणार तो 2 चपातीच लागणार. मग जास्त मग तेवढे नाही पैसे खाऊ काय शकणार. पाहिजे? नारायण रामजी सोलंकी. नीरू हमारा शादी में आज 40 वर्ष झाले. पण 40 वर्ष मध्ये कवा पण आम्ही एकटे नाही जेवायला बसले. एकटे नाही, संगतीत बसते. लहान मुला होता ते पर्यंत. आता पण मुलाचं लग्न झाला तो वेगळे बसते जेवायला. पण आम्ही दोघांनी संगती कवापारी, संध्याकाळी, रात्री नाश्ता पण संगती करते, जेवायला पण संगती बसते. आका उशीर झाला तो त्यांची मी वाट बघते, पण मी जेवत नाही. तुम्ही वाट बघतो. आम्ही सगळं असे मी- एकटं जेवायला नाही होत. आणि हे आमच्या आता हे प्रथा 40 वर्ष झाले आज. कवा पण आम्ही एकटे नाही जेवते नाही. पण कधी- आम्हाला हा. जेवायला होतच नाही, जेवणच जात नाही तोंडात. असे तो येणार ते फ्रेश बेस होणं, नंतर आम्ही संगती जेवते. हा, आणि काय अंडरस्टँडिंग आम्ही एक महत्वाचं आहे. एक आणि दुसऱ्याला भांडण म्हणणं- पूछते. कशासाठी बोलते भांडण? तिला. का गोष्ट कशाला वेळ झाली, काय झाला होता, कुठे गेले होते. तो म्हणते की हे गेले होते, हे काम होता, तो माझा थोडा टाइम लागला. तसं जमतं. हे एवढं 40 वर्ष गेला. नाहीतर असं भांडण करत होती तो ते वेगळा मी वेगळी होत, असं होते ना. नाही दोर असते. कव्वा पण नाही. आम्ही संगतीत राहते. नाश्ता पण सगळी संध्याकाळी झाली 5 वाजले तो चाय बनवणार, नाश्ता संगती करते, जेवण पण संगती करते. हा, आम्हाला एकटं नको. आणि एकटा को पण कुठे पण मी जात आता नाही तो असे आहे जेवायला ना नाही काय- होते. आता मी याचा धीरूभाई अंबानी का अडाणी नाही. नाही तो मी माझ्या मन असं झालेलं आहे की या जनरेशनला कोणी 10 वर्ष झाले ना तर माझ्यातर्फे तिला 1 मेडल बक्षीस देईल. लग्न झाले नाही बरोबर आहे. आज त्या मम्मी आम्हाला लय आवडते मग. आणि हिरो धर्मेंद्र बेस्ट जोडी आहे ना असं. आणि आमची जोडी सगळ्यांना कुठे पण जाय ते सगळं आम्हाला काय म्हणते माहितीये, राम सीता. कुठे पण झाले तो बोलते तुमची जोडी आहे ना राम सीताची जोडी आहे, तसं म्हणते. कोण कोण आम्हाला राधा किशन बोलते.
अजून पण 40 वर्ष झाले, अजून पण पाणीपुरी आम्हाला आवडती डिश आहे. अजून पण मी पाणीपुरी भेळ खातो आणि अजून पण 35 ते 40 वर्ष आम्हाला भेळवाले, पाणीपुरीवाले, सगळं इडलीवाले आम्हाला ओळख जेवढे आहे ना ते सगळं सर्व आम्हाला ओळखतात. अजून नाही पण गेले ना तर ते आम्हाला बोलते का आले पूछते. नाही तुम्ही, कुठे गेले कुठे होते? गे- अरे आज राधा सीताची जोडी नाही दिसली. एवढा असं प्यार म्हणते. एवढा प्यार मुंबईला आम्हाला दिलेला आहे म्हणून आम्ही हे जगलो आहे. तेच आणि आमची मी तर म्हणते- हे लोकांच्या प्यारमुळेच आमची ही औषध आहे. मी काय म्हणते, मी मरणार ना तर इथेच. मी माझ्या मुंबई सोडून कुठे जाणार नाही. माझ्या मुंबई, मी मुंबईची झाले. 16 वर्ष आई बाबाची घडी मुंबई मुंबई आवडतो. बस माझं मुंबई मध्ये मी आले ना 40 वर्ष 86 मध्ये मी पाय ठेवला मुंबईला, दादरला. त्यापासून मी इथेच आहे आणि मला खूप आवडतं माझ्या मुंबई. पण मी जाऊया, पण मी माझ्या घरी आली, माझ्या मुंबईला आली तर मला थंड वाटते की मी आली माझ्या घरी. तसं वाटते मला. शुभम समज बोलायला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करो. द शुभम बोलला सबस्क्राईब करो. आमच्या गप्प आवडला असते तो लाईक करा आणि चॅनलला like सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट करा. कमेंट करा. थँक्यू. ओके.